आजचा व्हिडिओ हा चॅलेंजिंग व्हिडिओ असणार आहे। दिवसभर स्वीडिश फूड ट्राय करणार आहोत। मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आजचा व्हिडिओ हा चॅलेंजिंग व्हिडिओ असणार आहे आणि आजचं जे चॅलेंज आहे सो ते आहे आज आम्ही दिवसभर स्वीडिश फूड ट्राय करणार आहोत। म्हणजे युरोपियन लोक दिवसभरात काय काय खातात, म्हणजे ब्रेकफास्ट काय करतात, लंच काय करतात, डिनर काय करतात, दिवसभरात ते काय काय खातात, ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। प्लस आम्ही सुद्धा ते अप्लाय करणार आहे आमच्यावरच, म्हणजे घरातच सगळ्या गोष्टी बनवणार आहोत। आणि पूर्ण आज काय म्हणतो आपण स्वीडिश डे असणार आहे आज आमचा। अभी मजा आएगा ना भिड़ो। तर आता सकाळची ब्रेकफास्ट पासून आपण सुरुवात करूया। सो चला। स्वीडिश लोकांच्या दिवसाची सुरुवात तर मस्त अशा कडक ब्लॅक कॉफीने होते, जे की मला अजिबात आवडत नाही। म्हणजे मला माहित नाही मी पिऊ शकेल की नाही, पण आपलं हेच आजचं चॅलेंज असणार आहे। तर चला। आणि त्याचबरोबर त्यांचा ब्रेकफास्ट सुद्धा असतो। तर ब्रेकफास्ट मध्ये आज मी बनवणार आहे पॅनकेक्स। तर पॅनकेक साठी आहे ना, इथे पॅनकेकचं बॅटर मी मिक्स केलेलं आहे, जे रेडीमेड बॅटर मिळतं। त्याच्यामध्ये आपण फक्त पाणी टाकून मिक्स करायचं असतं आणि पॅन मध्ये बटर लावून आपण पॅनकेक्स बनवायचे असतात। सो चला आता पटकन आपण पॅनकेक्स बनवायला घेऊया। एक ऑलरेडी झालेला आहे। तर आता आपले पॅनकेक रेडी झालेले आहेत आणि आपण मस्त आता ब्रेकफास्ट सर्व करूया। सो तुम्ही बघू शकता असं प्लेट मध्ये मी इथे बॉईल एग घेतलेले आहेत, एक पॅनकेक आहे, प्लस काही फ्रुट्स कट करून ठेवलेले आहेत। तर आता आपण याच्यावर पॅनकेकवर व्हिपिंग क्रीम टाकूया, ब्लूबेरीज टाकूया, ऍपल आणि ऑरेंज। सो आपला ब्रेकफास्ट रेडी आहे आणि त्याचबरोबर आता आपण ब्लॅक कॉफी सुद्धा घेणार आहोत। सो चला। तर आता आपण ब्लॅक कॉफी सुद्धा करणार आहोत। तर ब्लॅक कॉफी साठी इथे छान पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, बॉईल करून घेणार आहोत आपण आणि मस्त आता ब्लॅक कॉफी करणार आहोत। आणि याच्यामध्ये जरा सुद्धा साखर नसते, एकदम कडक अशी ब्लॅक कॉफी इथे लोक पितात। तर चला। आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे आपली नेसकॅफे। चला टाकूया आपण। आणि माहित नाही आता मी पिऊ शकेल की नाही, बाकी सगळं तर पिऊशी वाटते, पण हे कॉफी खरंच अवघड आहे पिणं, एकदम ब्लॅक कॉफी। ज्यांना सवय नसते ना त्यांच्यासाठी खरंच हे खूप चॅलेंजिंग आहे। सो चला आता ब्लॅक कॉफी सुद्धा रेडी झालेली आहे। मस्त आपण ब्रेकफास्ट करूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवते। काय खाती तू? वाह, स्वीडिश झाली तू। तर चला करूया का? आता कॉफी घेऊया। कॉफी घेऊया, बघूया कॉफी, कारण का विदाउट शुगर कॉफी आपण कधी पित नाही। तर एक सिप पिऊन बघूयात, त्यानंतर शुगर आपण थोडीफार ऍड करू। बहुत तेज हो रहा है। नाही 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 नाही, चॅलेंजिंग व्हिडिओ आहे। हा चला। खूप स्ट्रॉंग। विहिका पण ब्रेकफास्ट करते। विहिका हाय। काय खातीये तू? काय खातीये? पॅनकेक। आता मी कॉफी ट्राय करते। आता मी ब्रेकफास्टच करणार आहोत। सो पहिल्यांदा तर मी कॉफी ट्राय करते। स्ट्रॉंग आहे ना? तुमसे ना हो पाएगा। खूप स्ट्रॉंग कॉफी आहे। कसं पिणार मी एवढी सगळी? बापरे अवघड आहे। तर अजून तर हा तर ब्रेकफास्टच आहे, स्टार्टिंगच आहे। लंच होस्तोवर किंवा डिनर होस्तोपर्यंत काय होणार आहे माहित नाही। सो चला। नाही पण एक गोष्ट आहे, बाकी हे जे जाम आहे आणि क्रीम आहे ना, तर त्यामुळे मग ते कॉम्बिनेशन बरोबर बॅलन्स होते। त्यामुळे त्याच्याबरोबर ते चांगलं लागतं। हे गोड आहे ना एकदम, हे गोड आहे। पॅनकेक जे आहेत ते गोड आहे, त्यानंतर फ्रुट्स आणि एग सुद्धा आहे। सो प्रॉपर स्वीडिश ब्रेकफास्ट आहे।
आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि बळ कॉफी पिलेली आहे मी, म्हणजे मला तर आवडली, मला छान वाटली, मी पिऊ शकतो ही कॉफी. मग बहुतेक मित्रांची इथे येऊन टेस्ट चेंज झालेली आहे. स्वीडिश लुक केलं ना त्यामुळे स्वीडिश टेस्ट झालेली आहे त्यांची. तर आता आमचे प्लेट तुम्ही बघू शकता एकदम मस्त सगळे काय म्हणतात क्लीन झालेले आहेत आणि छान ब्रेकफास्ट झाला, एकदम हेवी ब्रेकफास्ट झाला. त्याच्यामुळे थोडस लेट थोडस जेवलं तरी काही हरकत नाही, नाही का. चला आता ब्रेकफास्ट झालेला आहे आणि बाहेरचं वातावरण एवढं मस्त आहे, मस्त ऊन पडलेलं आहे आता आणि असं आता वाटायला लागले की समर येतोय, नाही का. तर चला आपण थोड्या वेळ जाऊया खाली, नाही का. चला. सो आता झालेला आहे आपला लंच टाइम आणि लंच टाइम मध्ये आम्ही आलेलो आहोत बाहेर लंच करण्यासाठी. तर येस, आम्ही कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये आलेलो नाही आहोत, आम्ही आलेलो आहोत सुपर मार्केटमध्ये. सो इथले स्वीडिश लोक आहेत ना सुपर मार्केट मध्ये सुद्धा लंच करू शकतात अगदी पोटभर. तर त्यांचं लंच काय असतो किंवा ते काय लंच मध्ये खातात सुपर मार्केट मध्ये हे तुम्हाला मी आता दाखवते. सो चला. सो जसं मी तुम्हाला म्हणलं की आता आपण सुपर मार्केटमध्ये आलेलो आहोत लंच करण्यासाठी. सो इथे तुम्ही बघू शकता हा आहे पूर्ण लंच, तुम्हाला एक एक करून दाखवेलच मी तसं. तर चला, आणि हे सगळं आहे सॅलड प्रकारामध्ये मोडतं आणि इथे या लोकांना हे सॅलड खूप जास्त आवडतं. तर बघूया आपल्याला ते आवडतंय का. सो चला. तर इथून एक पहिल्यांदा बाउल घेऊया आपण आणि इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचं सॅलड आहे, तुम्ही बघू शकता. हे गाजर आहे चेरी टमॅटोज, इकडे आहे काकडी, ब्रोकोली आहे, त्याच्यानंतर स्वीट कॉर्न आहे आणि काही सॅलड आहे, मिक्स सॅलड. तर मला वाटतं आपण स्वीट कॉर्न घेऊया आणि मिक्स सॅलड घेऊया, नाही का. स्वीट कॉर्न घेऊया छान. नंतर पुढे ना तुम्ही बघू शकता इथे पण सॅलड आहे, इथे ॲव्होकॅडो आहे, त्याच्यानंतर इकडे अच्छा हे डाळी आहेत आपलं नाही का, मसूर डाळ वगैरे उकडलेल्या असतात ना डाळी, त्या आहेत. तर बघूया आपण ॲव्होकॅडो घेऊया का. आणि इकडे प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे, तुम्ही बघू शकता की काय काय आहे प्रत्येक बाउलमध्ये. सो आपण ते वाचून पण घेऊ शकतो. तर थोडंसं ॲव्होकॅडो आपण घेणार आहोत इथे. त्यानंतर इकडे सगळे पास्ताचे प्रकार आहेत, नूडल्स आहेत. त्यानंतर इकडे आपला ग्रीन पास्ता आहे, इकडे व्हाईट सॉस पास्ता आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे थोडासा स्पायसी वाला आहे. तर आता आपण बघूया कुठला घेऊया. ते नूडल्स घेऊया का थोडासा. सगळं तुला संपवायचं एवढं लक्षात. बापरे, सगळं आपल्याला संपवायचं आहे, आपल्याला मिळून एक टीव्ही नाही संपवणार आहे. तर आता थोडासा ग्रीन पास्ता टाकते मी याच्यामध्ये आणि अजून घेणार आहे व्हाईट सॉस पास्ता घेऊया ना. सगळं अगदी थोडं थोडं घेतेय कारण संपवायचं पण आहे आणि माहित नाही टेस्ट कशी आहे, पहिल्यांदा आपण ट्राय करतोय हे. सो त्यामुळे चला. आता हे सगळे व्हेजिटेबल झाले, सगळं व्हेज प्रकार झाले आणि इकडे ना थोडेसे नॉनव्हेज मध्ये येतात. हे तुम्ही बघू शकता इथे चिकन आहे मला वाटतं हे. त्यानंतर इथे ना फलाफल आहे, टमॅटो आहे, सॅलड, त्यानंतर चीज आहे. चीज घे थोडं. त्यानंतर ना इथे तुम्ही बघू शकता इथे पण वेगळ्या टाईपचं थोडंसं चीज आहे. त्याच्यानंतर इथे काय आहे मँगो मॅनिया. मँगो आहे. अच्छा हे मँगो आहे, घेऊया का. हा घे. ट्राय करायचं टेस्ट आपल्याला प्रत्येक गोष्ट. तर बघूया. खूपच मिक्सअप सगळं झालेलं आहे, काय माहिती कसं लागेल, सगळं मिक्स झालं. आणि वॉटरमेलन घेऊया, विहिकाला आवडतं. आणि आजच्या चॅलेंज मध्ये ना आपल्याला विहिका सुद्धा छान प्रकारे साथ देते बरं का. खरंच म्हणजे तिचं जे जेवण आहे ती पण ती नॉर्मल करते आणि हे पण खाते. सो त्याच्यानंतर इथे प्लेन चिकन आहे, इथे आहे चिकन नगेट्स. सो आपण नगेट घेऊया है ना. त्याच्यानंतर इकडे सुद्धा टॅको स्टाईल चिकन आहे. त्यानंतर इकडे आहेत बॉईल एग
आणि काही सॉस आहेत आणि इथे प्रॉन्स आहेत, तुम्ही बघू शकता. तर चला, असा एकदम कलरफुल असं दिसतोय नाही का, कलरफुल बाउल झालेला आहे. आणि भरपूर सारे प्रकारचे सॉस आहेत. अमेरिकन ड्रीम म्हणून सॉस आहे, त्याच्यानंतर मँगो करी कार्विंग सॉस आहे, त्याच्यानंतर हा चिली मेयोनीज आहे, पीस टू पास्ता, मला वाटतं गार्लिक सॉस घेऊया. बघू शकता इथे आहे सॉल्टेड आणि क्रंची असे स्वीट कॉर्न, इथे आहेत ब्रेड क्रम्स, त्यानंतर इकडे आहेत नाचोस. सो चला, आता हे झालेलं आहे आणि आपण याला छान प्रकारे असं लीड लावून घेऊया. मस्त आपला बाउल झालेला आहे फुल, तर लावून घेऊया आपण. आणि आता याचं पेमेंट जे असतं ना, सो हे आपण याचं वजन करायचं असतं, बरोबर. वजनावर इथे दिलेलं आहे 13.9 ला 1 kg पर केजी आहे पर केजी ना. तर आता याचं वजन किती होते ते बघूयात, त्याच्यानुसार आपल्याला पे करायचं. सो चला, आता आपण हे काउंटर पाशी जाऊया आणि आपलं बिल पे करूया. एखादी कॅडबरी पण घे, आपल्याला समजा नाहीच आवडलं तर का. एखादी कॅडबरी घे. तर आत्ताच आम्ही लंच घेतलेला आहे आणि आता आम्ही इथल्याच जवळच्या अशा एका गार्डनमध्ये, छानशा गार्डनमध्ये आलेलो आहोत. आणि एवढं सुंदर गार्डन आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे, भरपूर मोठं आहे. तर आणि एका ह्या गार्डनमध्ये एक छान असं तळं आहे. म्हणलं की ठीक आहे, जाऊया आपण तिकडे आणि तिकडे छान लंच करूया. आणि माझ्या मागे बघा किती छान मस्त असे फ्लावर्स आलेले आहेत आणि कलर्स वगैरे किती सुंदर आहेत ना. आता आम्ही इथे लंच करायला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता मस्त असं वातावरण आहे. आणि इथे ना छोटासा असा लाकडी ब्रिज आहे आणि तिथे बसायला छान 2 बेंच आहेत. तर तिथे बसून आम्ही मस्त हा व्ह्यू एन्जॉय करत आता छान लंच करणार आहोत. सो चला, आणि विहिका तर फुल एन्जॉय करते है ना विहिका. काय विहिका, डक. तर आता आपण इथे छान लंच करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आता बाउल उघडलेला आहे आणि विहिकाचं चालू झाली विहिका. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी ट्राय करणार आहे. तर काय ट्राय करू, एवढं सगळं कलरफुल दिसतंय ना, तर काय ट्राय करू ते कळना. ठीक आहे, पास्ता आपण पहिल्यांदा ट्राय करूया. छान आहे, छान आहे. थोडा नाही, खूप जास्त थंड आहे पण ठीक आहे. अगं विहिका, त्यानंतर थोडेसे नूडल्स पण ट्राय करूया. ठीक आहे. ये भगवान क्या जुलूम है. इटेबल. हां, इटेबल आहे. स्वीट कॉर्न छान आहे. आणि मँगो बघूया आता थोडासा. आपण मँगोचे पीस पण घेतले होते. छान आहे, खरंच छान आहे. आता इथे विक्रांत ट्राय करतायत. बघूया त्यांना आवडतंय का. सो सॅलडची खरं तर खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जेव्हा मी स्वीडन मध्ये पहिल्यांदा आलो होतो आणि पहिलाच माझा दिवस, सो जे माझे स्वीडिश कलिक होते ते मला घेऊन गेले होते खास सॅलड खायला. बरं, त्यांना असं वाटलं होतं की डाएट वगैरे करत असेल मी खूप, त्यामुळे सॅलड खायला गेले आणि ते करत होते खरं तर. अच्छा. आणि त्यांना ते खूप जास्त आवडतं. तो माझं खूप म्हणजे एकदम मेमोरेबल आहे माझ्यासाठी. फर्स्ट टाइम आल्यानंतर तुमचं पहिलं जेवण म्हणजे सॅलड स्वीडन मध्ये. छान आहे, थोडं थंड आहे पण नाही का. हा, सॅलड गारच. पास्ता वगैरे पण थोडं गारच आहे. कसं आहे, तुम्ही काय ट्राय केलं आता. पास्ता, नूडल्स. नूडल्स पण ठीक आहे, म्हणजे इटेबल आहे. चिकन ट्राय करतो. हा, चिकन नगेट्स आहेत ना ते. कसं आहे, चांगलं आहे पण गरम हवं ते. हा तेच ना, गरम हवं. हा, खूपच थंड आहे. थंड आहे, सगळंच थंड आहे. आपल्याला गरम खायची सवय असते ना. पण एक गोष्ट आहे की खाऊ शकतो एवढं आणि यांनी पोट पण भरेल आणि बरंच हेल्दी पण आहे. येस. सो आता मी आहे ना हा रेड ऑनियन जो आहे ना हा ट्राय केला आणि मी एवढं सगळं चांगलं आहे पण याच्यामध्ये हे खूप जास्त आंबट आहे. बापरे, मला गेलाच नाही. एक घास खाल्ला आणि त्या एका घासामध्येच
काय म्हणू शकतो, तोंडाची चवच एकदम गेली खरं तर. सो हे मी नाही खाऊ शकत आणि चॅलेंजिंग आहे खरं हा बाउल खाणं. आपल्याला वाटतं सोपं आहे. पहिले 3-4 घास छान वाटले, पण नंतर आता तेच चव, त्यामुळे जरा असं जात नाहीये. हो म्हणजे खूपच थंड थंड. कसं काय थंड एवढं लंच करू शकतात ना हे लोक. आत्ताच आमचा लंच झाला आणि खरं तर तुम्ही बघू शकता लंच पैसा बर्बाद. 50% आम्ही हे खाल्लेलं आहे, कारण हे खरंच खूप चॅलेंजिंग आहे खाणं. खूप जास्त थंड आहे सगळ्याच गोष्टी आणि लंच म्हणून हे जात नाहीये खरं सांगते. आणि आमचा असंही ब्रेकफास्ट खूप जास्त झालेला होता, त्यामुळे हे थोडंसं आम्हाला कमीच गेलं. तसंही भूक नव्हती जास्त त्यामुळे, पण तरी पण आम्ही बऱ्यापैकी खायचा प्रयत्न केलेला आहे. 10 पैकी किती मार्क्स देते? 10 पैकी मी याला 5 मार्क देऊ शकते, देईल 5 मार्क देईल मी याला. तुम्हाला काही ऑप्शन नसेल तर हा ठीक म्हणता येईल ऑप्शन, नाही का? तर चला जाऊया आपण आता घरी. येस. तर दुपारी आम्ही घरी आलो, थोडाफार आराम केला आणि आता छान फ्रेश झालेलो आहोत. आणि आता वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे 5 आणि आता आपला आपण म्हणतो ना संध्याकाळचा नाश्ता, तर त्याची वेळ झालेली आहे. आणि आता नाश्त्यामध्ये काय काय आहे हे पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता इथे पुन्हा एकदा ब्लॅक कॉफी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपले इथे आहेत क्रोझन आणि त्याच्यानंतर थोडेसे काही चिप्स आहेत आणि काही कुकीज आहेत छान. तर असा आहे आमचा संध्याकाळचा नाश्ता, मस्त असा. आणि कसं आता विक्रांत विचारूया कसं वाटतंय तुम्हाला, नाही का? दिवसभर आपण सकाळपासून अगदी उठल्यापासून ब्लॅक कॉफी पासून सुरुवात केली होती आणि आता संध्याकाळपर्यंत अजून डिनर पण व्हायचा आहे आपला. तर कसं वाटतंय तुम्हाला? पूर्ण स्वीडिश फूड खातोय आपण दिवसभर. तर एकच वाटतंय की याद आ रही है इंडियन खाने. ये बड़ी अच्छी बात कही है. फूडची, आपल्या मराठमोळ्या खरं तर खाण्याची. आणि खरंच मला पण खूप आठवण येते. पण काय करणार, आता आपलं पहिलं आज चॅलेंज आहे, सो चॅलेंज आपल्याला पूर्ण तर करायचंय. तर चला आता आपला ब्रेकफास्ट म्हणजे संध्याकाळचा नाश्ता तर होतोय आपला. आणि रात्री डिनरसाठी एक खूप भारी गोष्ट करणार आहे, ती पण मी तुमच्या बरोबर शेअर करेलच तसं. सो चला. तर आता आपला डिनर टाइम झालेला आहे आणि खरं तर खूप जास्त दमलोय आम्ही, कारण गार्डन मध्ये पण जाऊन आलो, भरपूर खेळणं झालं, विहिका बरोबर चालणं खूप झालं, त्याच्यामुळे खूप जास्त दमल्यासारखं झालंय. पण आता चला, आता आपल्याला डिनर करायचा आहे, तोही स्वीडिश डिनर करायचा आहे. सो आज डिनर मध्ये काय आहे हे मी तुम्हाला सांगते. तर आज डिनर मध्ये आहे स्पॅगेटी विथ फलाफल. तर इथे ना तुम्ही बघू शकता, इथे स्पॅगेटी आहे छान बॉईल करून घेतलेली आहे सॉल्ट मध्ये, कारण इकडे खूप जास्त खूप स्पायसी नाही करत, स्पायसेस वापरत नाही इथे जास्त. सो त्याच्यामुळे असंच हे बनवतात. त्यानंतर इकडे ना फलाफल आहे तुम्ही बघू शकता, प्लस इथे काही सॅलड कापून ठेवलेला आहे. तर तुम्हाला आहे ना खरं तर सकाळपासून जितकं आम्ही खाल्लंय किंवा जितकं मी सांगतेय त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की इथली लोक ना सॅलड खूप जास्त खातात. म्हणजे अगदी सकाळी ब्रेकफास्टला पण सॅलड असतो त्यांचा, लंचला पण सॅलड असतो, डिनरला पण सॅलड असतो. सॅलडवर त्यांचा खूप जास्त जोर असतो असं आपण म्हणू शकतो. बात सही आहे. सो सॅलड इथे कापून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आहेत चेरी टमॅटोज, इथे आहे काकडी, इकडे आहे एवोकाडो. सो चला आता आपण छान मस्त डिनर सर्व करूया. तर सगळ्यात आधी एका प्लेट मध्ये ना ही जी स्पॅगेटी आपण करून ठेवलेली आहे ती खाली ठेवायची आहे. त्यानंतर आपले जे फलाफल आहेत हे मी इथे ठेवून घेणार. आता याच्यावर आपण सॅलड आणि जे चेरी टमॅटोज वगैरे कापून घेतलेले ते टाकून घेऊया. आणि वरनं आपण सॉस सुद्धा टाकणार आहोत. सो बरेच जण वेगवेगळे सॉस पण यूज करतात, गार्लिक सॉस असेल, मेयोनीज असेल, टमॅटो सॉस असेल, तुम्हाला जो कुठला आवडेल सो तुम्ही टाकू शकता. तर आता आपण छान टमॅटो सॉस टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपला डिनर सुद्धा रेडी झालेला आहे. आणि आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला की कसं झालेलं आहे. सो चला. तर सगळ्यात आधी मी फलाफल टेस्ट करून सांगते की कसं झालेलं आहे. सो कट करा. छान लागतं, क्रिस्पी एकदम. आणि आपल्याकडे कसे वडे मिळतात
सेम तसं लागतंय वड्यासारखं. भारी आहे पण छान लागते. तर आता डिनर वगैरे पण आम्ही पटकन आता करून घेऊ. विक्रांतला सुद्धा देते, मी सुद्धा घेते, विहिकाला सुद्धा देते. चला असा होता आजचा चॅलेंजिंग व्हिडिओ. आणि तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा चॅलेंजिंग व्हिडिओ, प्लस तुम्हाला अजून कुठले कुठले चॅलेंजिंग व्हिडिओ बघायला आवडतील का हे मला कमेंट करून नक्की सांगा. सो असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Thank you. Bye-bye. See you. See you. Flying kiss. Also like Okay. and And share. bye.